तर हे बघा स्नेहाने मस्तपैकी टेंगली सुक्कट बनवलेली आहे आणि आता अंडा सोडते. यांना असं खूप आवडते. हा मग एक घेऊ व्हाईट दुसरा ड्रेस कुठला तरी होता, एक ताई घेऊन गेली, मला वाटलं की बघावं पण ते गेला. हा पण सुंदर खूप आहे ना? सुंदर नाहीये, कसं गरम होईल आता, गरमीचे घालणार तर खूप गरम हा होणार. बरोबर. तसंच आहे पण नाही नाही अलग आहे ना. बरोबर. फुल शॉपिंग. हो एकदा स्टॉक घेऊन चालू आम्ही 1 महिन्याचा. मस्त शाईन वाटत. मी बोललो ना तुला वॉश केलंच नाही तुझं अजून भारी होत. आता उद्या wash. अरे केल्यावरती अजून एकदम भारी दिसते. मग माझी नजरनीची तुझ्या केसांवरतीच जाते. मग चांगली गोष्ट आहे ना. मी माझी बोंबील हा? माझी बोंबील सुकट खाली ना. वडके वाईट. ते बघा मस्तपैकी सुक्का चिकन झालेलं आहे. हा काय सुगंध. सानू तर किचन मध्येच होती, काय करत होती सानू? सुगंध घेतो तिची. नमस्कार सर्वांना. तर आता सर्वांचे मसाले कुरिअर करायला चाललोय. हे बघा सर्व मसाले पॅक केलेले आहेत. तर आज आहे मंगळवार आणि काल सोमवार होता. तर ज्याने आपल्याकडनं मसाले काल ऑर्डर केले होते ना, तर सर्वांचे मसाले मी आता पॅक केलेले आहेत आणि कुरिअर करायला चाललो आहे DTC कुरिअर सर्व्हिसमध्ये. आणि हां आता सानूचं कसं स्कूल सुटण्याचा टाईम पण झालेला आहे, तर सानूला पण घेऊन यायचं आहे. तर विचार केला का चला आता मसाले पहिले कुरिअर करायला जाऊया, मग नंतर सानूला स्कूलमधनं घेऊया आणि येऊया घरी. आणि आज जसं तुम्ही आता लास्टवाली ब्लॉगमध्ये बघितलं असेल ना, रविवारी मी FMC मार्केटमध्ये गेलो होतो, पण मार्केट बंद होता पॅकिंग मटेरियल आणायला. पण पॅकिंग मटेरियल ना खूप महाग भेटत होता, कारण संडे होता आणि संडेला वाशी मार्केट बंद असतो. तर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं का मला एक दिवस येऊन आता डायरेक्टली 2 ते 3 महिन्याचं पॅकिंग मटेरियल उचलायला लागेल. तर आता बस सानूला स्कूलमधनं घेऊन आलो ना का आम्ही तिघे पण डायरेक्टली आता FMC मार्केटला जाणार पॅकिंग मटेरियलची शॉपिंग करायला. मग नंतर ते सर्व करणार शॉपिंग आणि मग नंतर घरी येणार. तर चला कंटिन्यू. सानूला आत्ता जस्ट स्कूलमधनं घेऊन आलोय. काय करते? कॅन्डी नको मला नको. आणि येता वेळी भाजी वगैरे आणली, टोमॅटो आणि शेंगाची शेंगा आणि काकडी. चला तर आता आपण घरी आहोत आणि पूजा वगैरे मस्तपैकी झालेली आहे. तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल. आजचा बाबांचा शृंगार बघा किती सुंदर स्नेहाने केलाय. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. तर आजचा प्लॅन काय आपला, आपण ना वाशीला जाणार आहोत पॅकिंग मटेरियल आणणार, कारण रविवारी गेलो किती महाग होतं बघूया आता. बंद पण होतं ना सर्व. हा बंद पण होता आणि खूप जण बोलत होतं का ते आता वार चालू आहे ना त्याच्यामुळे सर्व महागाई झालेली आहे. हा असं बोलतात. तर चला आता दुपारचा टाइम झालाय, आता फ्रुट्स खाऊया. एवढी गरमी आहे की असं वाटतं फ्रुट्स खाऊनच बरं वाटतं ना. हा सानू पण रेडी झाली का आता? काय नाही ना, Sad का होते तू? रेडी व्हायचं अजून बाकी आहे. तिने आता कपडे चेंज केले, स्कूलमधनं आली ना. तर चला फ्रुट्स खाऊया. गोड किती आहे? किती गोड आहे ना. तुम्हाला सिलेक्ट करता येते. सिलेक्ट म्हणजे काय माहिती का, डेखावरने बोलवतात. ग्रीन असला तर पिकलेला, नाही सुकलेला. कलिंगड कधी पण घेता वेळे ना तो डेखा असतो ना तो एकदम सुकलेला पाहिजे. जर ओला असला ना समजायचं तो कच्चा आहे, आणि पूर्ण सुकला असेल ना का मग समजायचं तो एकदम म्हणजे झालेला आहे. आणि खरबूज, खरबूजचा पण तसंच सेम आहे. आणि खरबूजचा कसं सुगंधावरनं समजते आपल्याला, स्ट्रॉंग येते. आणि कलिंगडचा कसा सुगंध नाही पाहिजे, तर त्याला डेख्यावरनं ओळखायचं कधी पण. या सर्वांनी कलिंगड खायला. लहानपणी कितीतरी लोकांना असं मला पण वाटत की सीड्स खाली पोटात झाड. तुम्हाला वाटायचं? मला नाही तुला असं वाटतं? वाटलं ना. तर चला आता आम्ही पटापट फ्रुट्स खाऊन घेतो आणि डायरेक्टली आपण वाशीला जाऊया पॅकिंग मटेरियल आणायला. भारी वाटतात केस मागून आता. हा छान वाटतात. वॉश करायचं, मला शॅम्पू घ्यायचं. मग आणखीन शाईन दिसतील मग. हा आता आम्ही वाशीला पोहोचलो आहोत. गरम पण किती करतोय. खूप सानू गरम आहे. कंटाळली. खूप कंटाळली आहे ती तरी. झोप आली. चला आता पटापट आपण वाशीला पोहोचलोत मार्केटमध्ये. आपलं पॅकिंग मटेरियल आहे ते सर्व घेऊया आणि घरी जाऊया. हो, भरपूर गरम करते, 38 डिग्री. ज्यूस पितं का? पहिले आपण सामान घेऊया. ओके. तर हे बघा हे हेड कॅप ना याला बोलतात. आपण कॅप बोलतो ना ते. जेव्हा आम्ही मसाले भरतो ना तेव्हा आम्ही हे डोक्याला लावतो, म्हणजे केस वगैरे आपले मसाल्यामध्ये पडले नाही पाहिजे म्हणून. आणि याच्यामध्ये हे हँड ग्लव्स, मसाला भरता वेळी जलन नाही झाली पाहिजे हाताला म्हणून. तर हा एक बॉक्स मास्क सुद्धा घ्यायचे पण यांच्याकडे नाहीये. नाही मास्क. पुढून बघ. हो मसाल्याचा घरगुती मसाला आहे.
उलव्यामध्ये दुकान नाही, आम्ही घरातून करतो. तर पटापट आता आपण सर्व सामान घेऊया. मेरे को ना वो बैग है ना, वो चेक करने के लिए दे दो. हाँ पहले फुल शॉपिंग. हो एकदा स्टॉक घेऊन आलोय आम्ही 1 महिन्याचा. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, हे जे लढाई झाली ना त्याच्यामुळे ना भरपूर महागाई झाली. वॉर चाललाय तर आपल्याला पण त्रास होतो इकडे ना. हे बघा. हा मग. तर फायनली सर्व आता पॅकिंग मटेरियल घेतलेलं आहे. चला. कसं आहे माहितीये का, वार चालू आहे ना, तर त्याच्यामुळं खूप महागाई होणार आहे. महागाई झालेली आहे. हो. आणि हे बघा, हे आम्ही ग्लव्स घेतले आता. मसाले भरता यूज अँड थ्रो. हा एकदा यूज केल्या का नंतर फेकून देतो आम्ही. हे पण हेड कॅप फेकून देतो. हा खा. खा ना खा, समोसा आहे. आता काय करायचंच नाही मग. आता ज्यूस पिऊया पहिले थंड थंड. हा आणि मग मला ब्युटी सेंटर मध्ये जायचं, शॅम्पू घ्यायचे यांच्यासाठी, ओके. केसांसाठी. केसांसाठी शॅम्पू पण घ्यायचा आहे ना. रेट जे दिलाय मला रिकमेंड केलं कुठेही मिळत नाहीये, विचार करा. ऑनलाईन आहे पण ऑनलाईन लेट येईल ना, मग मला हेअर वॉश कधी करू मी. बरोबर. आणि मास्क पण घ्यायचं आहे ना. हो हो. इकडे मिळेल ना कुठेतरी. काय स्क्विशी. हा हा चालेल, चल दाखव. घरामध्ये कशी गेस्ट येतात ना, तर त्यासाठी बघा मस्तपैकी असे कप घेतलेले आहेत. 200 रुपयाचे अर्धा डझन. तर आता काय झालं माहितीये का, भूक ना दंब लागली मला. हा बोल ना. सांगू इथं मला ना तो जुनावाला ना दुकान परतच ना. क्लिप्स हा हा चालेल, ठीक आहे. पहिलं पोट पूजा करूया, जेवूया मस्तपैकी, मग नंतर तुला काय ते हवंय ना ते घ्यायला जाऊया. चला. इकडेच आहे ना. हा ही साईडला. इथं ना वाशीला मिनी मार्केट लागते माहितीये ना. रात्री रात्री, भरलेला हा, वाटते भरते. बघा किती खाली वाटते आता ना. पूर्ण खाली आहे. चला जेवण करूया मस्त. हॉटेल काही बंद झालं, पण स्नेहाचा ड्रेस. ड्रेसेस बघितले तरी बघूया. नाही आहे का व्हाईट वाला. हा मग एक घेऊ व्हाईट दुसरा ड्रेस कुठला तरी होता, बघू. एक ताई घेऊन गेली, मला वाटलं की बघावं पण ते गेला. हा पण खूप सुंदर आहे ना. सुंदर नाहीये. कसं गरम होईल आता, गरमीचे घालणार तर खूप गरम हा होणार. बरोबर. कशातला आहे व्हाईट मधला. तसंच आहे पण नाही अलग नाही आहे ना. बरोबर. चकाकते एकदम. हे सांग. हा घे. खास नाही लाग म्हणून नेहमी मोसंबीच घ्यायचा. मोसंबी रेग्युलर बरं, ज्यूस. जे आहे ते रेग्युलर आहे. बरोबर. हे अलग लागते टेस्ट ना. तिकडचं एकदम टेस्टी लागते. व्हेरी गुड. संपला पण. काय स्पीड आहे तुझा. मम्मीचा पण संपला, माझा पण संपला. तर आता ना आम्ही घरी आलो. तर आता स्नेहा काय करते माहिती का, टेंगली सुकट बनवते. मग रात्री बनवशील का. मी बोंबील घेऊन येईन ना. चालेल ना. आता ही टेंगली सुकट आहे, आपण गेल्या वर्षी घेतलेली ना, तर ती साफ करून घेते, डोके मोडून घेते बघा स्नेहा. असंच काढतात ना. हा बरोबर. हे बघा स्नेहाने मस्तपैकी टेंगली सुकट बनवलेली आहे आणि आता अंडा सोडते. यांना असं खूप आवडते. हो. आधी पण आपण एकदा ना असं शॉर्ट्स मध्ये शेअर केलेलं असं रेसिपी. हा इंग्लिश सुक्कट आणि अंडा बरोबर. आता शिजणारी आहे मस्त. हा कोरियन फूड हो गया ये तो. चला मी आता तोपर्यंत मसाल्याचा ऑर्डर घेतोय. आज ना भरपूर थकलेलो आहे आणि दंब भूक लागलेली आहे. तुला काय बनवलं. मी काय नाही, चाय आणि ब्रेड खाऊन घेईन. चहा आणि ब्रेड. आता माझ्यासाठी नंतर बनवेल, कारण चांगलं डॉक्टरकडे घेऊन जायचं हा आहे. सानूला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. मग नंतर येता वेळेला ना सुकी बोंबील घेऊन येऊया. तर माझी आधी इच्छा स्वतःचीच झाली. फेवरेट तुला दुसरं पापलेटच दे ना. मग मी बनवू सर्व एवढं रावस. आपण जमून आलं ना. रावस. रावस मग काय नको, मग मला गुसमासा आलं. घेशील. मग गुसमासा. हा मग दमले मी, मला तोंडावरून दिसते का नाही? दिसते. मग नको बनवू. मग बाहेरची सांगू जेवण नको ना. बाहेरचं नाही, अजिबात नाही. मग काय बनवणार. मग कधी तुला काय खाऊ बनवू. आपण, काय तुला एक काम असं करते, थोडंसं चिकन घेते ना. फ्राय करून ना? मसालेवाला. हम्म. आणि तुम्हाला बोंबील भात. एवढं बोंबील भात. एक काम असं केलं तर काय विचारू? बोंबील भात मध्ये जर कोळंबी ऍड केली तर मी कोळंबी भात खाऊ शकते. टेस्ट बदलेल ना. हा स्टेट बदलेल. बरोबर नाही लागणार. बरोबर नाही लागणार. Actually, दाखव कसं केलं. बरोबर नाही लागणार. ए बाबा तुझे हे काय सांगू. हे काय हे लावलंय तू. काय सांगू हे हा? तू कुठे बघतेस तरी कुठे हे सर्व स्टाईल. लाव तुझे याच्यावरती लाव. चल मस्त आता फ्रेश हो तू पण जेव. दाखव काय आणलं तुने. सानूने बघा काय ऑर्डर केलंय. दाखव. हे होत चाललंय ना. समज चालले ठेव. याला काय क्विशी बोलतात का. स्क्विशी. म्हणजे तू स्क्विशी. दाखव तुझं आहे. चिकट आहे तो. मग असं. हा बरोबर. बॅग मधून काढलं तर पुन्हा हात. आणि याला कुठे लावशील. इथे स्टाईल म्हणून का.
अच्छा त्याच्यासाठीच यूज करतो का? आणि ये बटन आहे रिलीफ साठी. रिलीफ साठी. हे पण फिजेक्ट आहे आणि हे पण फिजेक्ट. अच्छा एक घे अक्रोड घे एक पटकन. अजून एक घे. नाही खा ना तुम्ही हे खा वाला ना खा. खा ना खा. अजून एक देईन पप्पाला. ओके खा जा बसून. फेकायचं ना लपून बुपून. तर मी ऑर्डर घेते तोपर्यंत हा एक बाजूला. बस आहे. तर फायनली रेसिपी इज रेडी. वाव स्नेहाची भांडी घासते. मी शूट करते. जेवायला वाढा तुम्हाला. एक मिनिट मग पकड. ये द्यायला लागेल मला भाताचं हे आहे हे. आता घे ना तू ते त्याच्यावरती. तुम्ही ना एक घ्यायचं ही बघा ट्रेन बघा. ट्रेन नका बघू मला बघा. वाढते म्हणून एवढं मोठं ताट घेतला. हा एकदाच जेवायला घेईन. रावण थाली. रावण खाएगा रावण थाली. बस हे तर कमीच आहे. नाही टाकून थोडस लागली बघा तर. किती भूक लागली. कारण आज माझ्या आवडीचा पण बनलाय ना. बनवलंय मी. बनलं आपोआप नाही म्हणजे ते बनलं. बनवलंच तुम्ही बनवलं. आपोआप काहीच नाही बनत. बनवायला हा लागतं. ओहो 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 लजीज. टाकू दुसरा पण एक. तो नंतरची याच्यानं डबल घेईन मी राईस. अच्छा आता मग ग्रेव्ही कसं टाकू मी. टाक आता कसं तरी सुक्काच मस्त वाटतं खायला. तर चला मी मस्तपैकी आता जेवण करून घेतो आणि जेवण झालं ना का मस्तपैकी मार्केटलाच जाऊया. हा काय सुगंध आला आहे एक नंबर. मस्त ना सांगू. चला जेवण करून घेतो. तर आता ना आम्ही घरी आहोत. आम्ही डॉक्टरकडनं पण जाऊन आलो आणि मला ना बोंबील पुलाव खायचा होता पण सानूला बोंबील आवडत नाही. राहून गेला त्याच्यामध्ये. तर उशीर पण झाला तर मग स्नेहाने सांगितलं का एक काम करा चिकन घ्या म्हणून. तिची आवडीचा घेऊया मी बोलले. हा. परवा पण बनवलेलं ना आपण चिकन. बरोबर. बनवलेलं ना. हा म्हणजे कसं आता दुपारी मी काहीच खाल्लं नाही फक्त चहा आणि हे केलेलं आहे बस. काय दाखवतात घाट बघा पाय वगैरे पाय पडला माझा. पाणी सांडलं ना काहीतरी. काय म्हणते सानू आणलेलं आहे. कितीला. कुठला आवडला का. मला याच्यातून हा आवडला आणि हा आवडला. अच्छा चिकन सुक्का हो. करते. चिकन सुक्का बापरे. तर सानूची फरमाईश झाली. हा नाही माझे बोंबील. हा माझे बोंबील सुकट खाली ना. म्हणा काय वाईट. अच्छा हे काय संपत आहे बघ, संपवलं बापरे एवढा ठेवलाय मला. संपवलं. हा. सर्व संपवला सर्व जेवढा बनवलेला अच्छा डान्स करते तिची फेवरेट बनते. तर चिकन. तर स्नेहा आता इथे मस्तपैकी सुक्का चिकन बनवते. कांदा टाकलाय ना. मॅरिनेट केलं चिकन. आज आम्ही विचार केलेला का असं शूट करणार तसं शूट करणार पण ते होतच नाही. ऍक्च्युली काय झालं माहितीये का आम्ही ना एपीएमसी मार्केट मध्ये गेलो. एवढा गरम होता ना आज. टेम्परेचर काही 38 होता ना. 38 होता आणि माझे डोळे एवढे लिटरली अजून पण जळतात. तुमचे पण जळतात कारण रात्री आम्ही लेट झोपलो परत उठलोय. बरोबर. दिवस गेलाय उन्हात. ना काही जेवलो ना काय केलंय. फणस मी नाही जेवली तुम्ही जेवले ना. हा खाला ना मग. फणस खा ना मग. खाला मी वॉश करून खा. सतत मला हे देत होते की वॉश करून खा बोलते. कसं तरी ते काढतात बनवून आणि आता सतत तसंच खात आहे. फ्रेश होते ना थोडा चेहरा हे झालाय. कधीच फ्रेश झाले पाहिजे तुम्ही. मस्तपैकी टोमॅटो टाकलाय. हो. याच्यात खडे मसाले नाही येणार कारण की सुक्का आहे. सुक्का आहे म्हणून का. हो. मस्त शाईन वाटत. मी बोललो ना तुला वॉश केलंच ना तुझं अजून भारी केला, वाटत. आता उद्या वॉश अरे केल्यावरती अजून एकदम भारी दिसते. दिसते ना. मग माझी नजर निशी तुझ्या केसांवरतीच जाते. मग चांगली गोष्ट आहे ना. माझीच केसांवरती झाली पाहिजे. असं नाहीये केस नव्हते तरी पण माझ्यावरती जायची. नाही पण आता ते तुम्ही केलंच ना तर भारी वाटते ते बघायला. शायनी असं ग्लॉस वाटत. हा भारी बघ एकदा कर अजून. ग्लॉस वाटत बघा. वाव. अजून वॉश नाही केलाय. बघू उद्या कसा रिझल्ट आहे. नाही येणार ते तू 3 वेळेला जेव्हा वॉश करणार तर अजून एकदम शाईन दिसते. अजून शॅम्पू युज करणार त्यांचं. हा बरोबर. इथे मस्त पैकी सुक्का चिकन बनते. इथे मॅरिनेशनसाठी ठेवलेलं का बघा. 150 रुपयाचा आणलाय आपण. 140 रुपयाचा. नसताना मॅरिनेशन झालं म्हणून आपला स्नेहा लजीज मसाला 2 चम्मच घेतले आज. थोडासा मला बाहेर जायचं होतं.
हळद आणि मीठ बस. अच्छा. अजून काय नाही. बघा सर्व मॅरिनेशन केलेलं चिकन आपण मस्तपैकी कढाईमध्ये टाकूया. कढाई का पॅन? पॅन मध्ये टाकूया. खूप दमलेलं डोका म्हणून काय दुखलाय तरी माझं, बोलते. दुखतंय. नाही पटकन जेवून झोपूया असं. हा सर्व चिकन ऍड केलेलं आहे आणि मस्तपैकी मिक्स करूया. बघा रेसिपी कशी आहे स्नेहाची. तर तुम्ही कोणतीही रेसिपी बनवा, व्हेज असो नाहीतर नॉनव्हेज असो, सर्व रेसिपीसाठी फक्त एकच मसाला. कुठे गेला तू आपला मसाला? हा बघा, फक्त ना फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जर हा मसाला हवा असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती आम्ही आमचा व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. आणि आता चांगल्या प्रकारे आता चिकनला मिक्स करून घेतलेलं आणि झाकण दिलेलं आहे. चल मी तो पण फ्रेश होते मस्त. ते बघा मस्तपैकी सुक्का चिकन झालेलं आहे भाकरी सोबत खायला. चला जेवायला बसतो आता. हा काय सुगंध. सानू तर किचन मध्येच होती. काय करत होती सानू? सुगंध घेतो तिची. त्या दिवशी पप्पा मी आवाज येण्यासाठी काढत होतो. तर मला वाटलं तू मला नाही. तू आता कशी आवाज काढत होती? हा. कसा सुगंध Doggy गेला. सारखा. कसा आवाज करत होते? हा, असं. चला घ्या. कसला भारी सुगंध आलाय चिकनला. बापरे. सानू सर्वात पहिले आता टेस्ट करणार सांगणार आपल्याला. भारी आहे. भारी आहे. एक आधी पण छोटूसा. भारी भारी. चहामध्ये खातो आम्ही सकाळी खारी. झाकण नाही उघडायचं. मला काहीच हसायला नाही. सानूला खरं सांगते. तुला हसायला आलं? आला सानू रे सानू. चिकन मस्त शिजलं. चला या जेवायला. कसं नाही आवडला? मस्त मग. खाशील असं माझ्या हातचा परत चिकन. तुमच्या व तुम्ही कधी बनवला? चला क्रेडिट घेताय की काय? या जेवायला सर्वांनी. हे काय आहे साईडला? चिकन चिकनच आहे ना. एक्स्ट्रा दिला. बघा एकदम परफेक्ट झालंय की नाही मस्त. बघा ना किती भारी झालाय. एकदम परफेक्ट. टेस्ट भरपूर आली ना. मसाल्याचा फ्लेवर कसा वाटतंय ना आपल्या स्नेहा लजीज मसाल्याचा. मग सानूला तर ती नंबर. बोलते, तिने काय केलं जेव्हा चिकन झालं ना तिला भरपूर भूक लागली. चिकन तिचं एकदम फेवरेट. आतमध्ये गेली चिकनचा एक पीस खाला ती. खालाच काय बोलली मला हे? मसाला खाल्ला. ते मम्मी- मसाला मसाला घाला तिने. तुम्ही एवढं भारी बनवतात, तुमचं एवढं टेस्टी कसं काय जेवण होतं? स्नेहाला मसाले मध्ये होते. अशी बोललीस तू सानू मम्मीला. मला येऊन बोलली ती. मला नेहमी अच्छा. बोलते ती. खरंच खूप छान झालं. एकदम टेस्टी झालंय. मी वेट करते सानू कधी मोठी होणार, कधी मला बनवून खायला देणार ना. देणार. टेस्टीच बनणार तिचा पण. तर आता आमचं मस्तपैकी जेवण चाललेलं आहे आणि आता मस्त जेवण करून घेतो आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. हो. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. थोडंसं ना आम्ही आमच्या कामामध्ये ना बिझी होतो म्हणून त्याच्यामुळे एक दिवस लेट, सॉरी एक दिवस सोडून. व्हिडिओज येतात पण आता तर मला बोलायचं आता आम्ही काय करणार, खूप प्रयत्न करणार की डेली ब्लॉग्स येतील आपले. हा. है ना. आता प्रत्येक दिवशीचे ब्लॉग. कारण आता आम्ही ना उद्यापासून थोडंसं फ्री होणार आहोत ना. आणि मग मी तुम्हाला पोहेची टिक्की पण दाखवणार ब्लॉग मध्ये. याची जे पण काही टिक्की नवीन- दाखव आपल्या. छोलेची आज बनवली. छोलेची नाही कसली? कॉर्न टिक्की. कॉर्न टिक्की ती तर कसली नाही, येतच टेस्टी आहे लागते. सर्वांना मला वाटतं आपल्या युट्यूब फॅमिली. तरी पण मी दाखवेन. सर्वात आधी पोहेची टिक्की दाखवणार आणि त्याच्यासाठी कॉमेंट्स होते. मग नंतर साबुदाण्याची खीर पण दाखवणार. त्याच्यावरती पण अरे खूप सारे कॉमेंट्स आलेले. जेव्हा आपण साबुदाण्याची खीर तर तुझ्या हातची एकच नंबर. पण तांदळाची खीर पण किती taste हा लागते. मस्त लागते दोन्ही बासुंदी पण. सारखी लागते. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. मस्तपैकी स्नेहा लजीज मसाल्यामध्ये चिकन बनलाय तो आता आम्ही खातोय. आणि तुमच्याकडे सुद्धा आमचा स्नेहा लजीज मसाला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. काय ना. तिने मला एक पीस दिला चिकन. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.